Hello students, welcome to this video. Standard 7 General Science, and the name of lesson is The Living World, Adaptation and Classification. सजीव सृष्टी व वर्गीकरण. In the previous sessions you have already learned what is adaptation and its different examples. Then also we will revise it once. Adaptation, anukulan. Gradual changes occur in the body parts and also in the behavior of organisms which help them to adjust to their surroundings. Such changes are called adaptations. म्हणजेच प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप घडून आलेल्या बदलाला अनुकूलन म्हणतात. Adaptation is not a sudden process, it is gradual and continuous. म्हणजेच अनुकूलन हे सतत घडून येत असते, ती एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. Present structure and appearance of animals and structure and appearance of 1000 years ago is very different. You will understand this through the picture also. How adaptation occurred in today's bird. म्हणजेच आता प्राणी किंवा आपण जसे दिसतो तशी आपली शरीर रचना आहे ती तशीच हजारो वर्षांपूर्वी नव्हती, तर त्यामध्ये हळूहळू परिस्थितीनुसार बदल झालेला आहे. म्हणजेच त्यांच्यामध्ये अनुकूलन झालेले आहे आणि त्यामुळेच इट्स आवर ड्युटी टू कन्झर्व डायव्हर्सिटी. सजीवांतील ही विविधता जपणे आपले कर्तव्य आहे. ठीक आहे. Our next point is Darwin's theory of evolution. डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत. Now what is this evolution? उत्क्रांती काय आहे? The process by which different kinds of living organisms are believed to have developed from earlier forms during the history of the earth. म्हणजेच पृथ्वीच्या उत्पत्तीपासून निसर्गानुसार सजीवांमध्ये होत गेलेला बदल आणि विकास म्हणजेच उत्क्रांती होय. मागे तुम्हाला आकृत्या दिसत आहेत. कोणाच्या आहेत त्या? दॅट आर ऑफ ह्युमन बीइंग्स. वी वर डिफरंट दॅन टुडे. हजारो वर्षांपूर्वी आपण आज जसे होतो तसे आता नाही. आपला हळूहळू विकास होत गेला आणि यालाच उत्क्रांती म्हटले आहे. अगोदरच्या इयत्तांमध्ये हे तुम्ही शिकलेले आहात. जरासा अश्मयुगीन मानवाचा इतिहास आठवून पहा बरं. Now, who is Darwin? Darwin was an English naturalist, geologist, and biologist. He is best known for his contributions to the science of evolution. डार्विन हे एक निसर्गशास्त्रज्ञ, भूगर्भशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ होते. उत्क्रांतीच्या विज्ञानामध्ये त्यांनी जे योगदान दिले त्यासाठी ते जगप्रसिद्ध आहेत. Darwin studied numerous types of plants and animals. त्यांनी अनेक वनस्पती आणि प्राण्यांचा अभ्यास केला आणि अभ्यासाअंती त्यांनी सांगितले only those organisms are likely to survive which can be best adapt themselves to a changing environment. म्हणजेच जे सजीव त्यावेळेच्या पर्यावरणात जगण्यास सर्वात जास्त सक्षम होते तेच सजीव पुढील काळात टिकण्याची शक्यता सर्वात जास्त असते. And this is Darwin फर्स्ट प्रिन्सिपल. हा डार्विनचा पहिला सिद्धांत आहे ज्याला सक्षम तोच टिकेल सिद्धांत म्हणजे थिअरी ऑफ सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट असे म्हणतात. देन देअर सेकंड प्रिन्सिपल वॉज द थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. नैसर्गिक निवडीचा सिद्धांत ही आहे. इफ एन ऑर्गॅनिझम इज बॉर्न विथ अ न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक अँड एबल टू सर्व्हाइव्ह this change is preserved in the next generation. म्हणजेच एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला व टिकू शकला तर त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते. नाही कळालं? ओके, वी विल टेक वन एक्झाम्पल सो दॅट यू विल अंडरस्टँड बेटर. हा समोर दिसत आहे तो आहे लाईट कलर्ड पेपर मॉथ. मराठीत यालाच पतंग म्हणतात.
इंग्लंडमध्ये भरपूर प्रमाणात हे मॉथ्स होते. म्हणजे ही 18व्या शतकाच्या अगोदरची परिस्थिती होती. त्यावेळी इंग्लंडचे पर्यावरण शुद्ध होते. तेथील झाडाच्या खोडांवर पांढऱ्या रंगाचे लायकेनचे आवरण आढळायचे. हे जे पेपर्ड मॉथ होते ते दिवसा या पांढऱ्या रंगाच्या लायकेन असलेल्या भागावर बसून राहायचे. त्यांचा रंग आणि लायकेनचा रंग अगदी मिसळून जायचा. त्यामुळे त्यांना प्रेडेटर्स पासून म्हणजेच भक्षकांपासून स्वतःचे रक्षण करता यायचे. परंतु त्याच वेळी अगदी काही प्रमाणात हे वेगळी वैशिष्ट्ये असलेले म्हणजेच गडद रंगाचे पेपर मॉथ होते. त्यांची संख्या अगदीच नगण्य होती. तेही या झाडावर बसायचे. परंतु त्यांच्या गडद रंगामुळे त्यांच्या प्रेडेटर्सना म्हणजेच भक्षकांना ते लगेच दिसून येत असत. त्यामुळे त्यांची शिकार लगेच होत असे. कालांतराने 18व्या शतकाच्या आसपास इंग्लंडमध्ये इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन घडून आले, म्हणजेच औद्योगिक क्रांती झाली. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे पर्यावरण दूषित होऊ लागले. धुरातील काजळी आजूबाजूच्या गोष्टींवर साठू लागली. त्यामुळे खोडांवरील लायकेन नष्ट झाले आणि खोडांचा रंग देखील काळवंडला. आता परिस्थिती बदलली. या बदललेल्या परिस्थितीमुळे पांढरे पेपर मॉथ खोडावर उठून दिसू लागले आणि गडद रंगाच्या पतंगांना लपून राहण्यास याचा फायदा झाला. यामुळे झालं काय तर भक्षकांना पांढरे पेपर मॉथ लगेच दिसून आल्यामुळे ते शिकारीला बळी पडत गेले. त्यामुळे त्यांची संख्या अगदी कमी कमी होत गेली. आता गडद रंगाच्या पेपर मॉथ टिकून राहिल्यामुळे त्यांच्यासारख्या गडद पतंगांची संख्या वाढायला लागली. ही संख्या इतकी वाढली की 1895च्या आसपास डार्क मॉथ 98% होते आणि लाईट मॉथ फक्त 2% राहिले. जे मॉथ एक नवीन वैशिष्ट्य घेऊन जन्माला आले होते म्हणजे गडद पतंग, ते बदलत्या परिस्थितीत टिकले. त्यामुळे त्यांची पुढची पिढी त्यांच्यासारखीच बनली. हाच तर आहे नॅचरल सिलेक्शनचा सिद्धांत. ओके. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सजीवांचे वर्गीकरण. We know that there is a huge diversity within living things in this world and it is difficult to study and remember all the organisms. या सजीव सृष्टीमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर विविधता आढळून येते आणि या सगळ्या सजीवांचा एकाच वेळी अभ्यास करणे, त्यांना लक्षात ठेवणे हे आपल्यासाठी खूप कठीण आहे आणि म्हणूनच आपल्याला इथे सजीवांच्या वर्गीकरणाची आवश्यकता पडते. त्यामुळे different scientists have used different criteria and they classified living organisms. A hierarchy is formed in this classification. म्हणजे शास्त्रज्ञांनी वर्गीकरण करताना एक प्रकारची उतरंड तयार केली. उतरंड म्हणजे काय तर हायरार्की किंवा पदानुक्रम. म्हणजेच इट इज अ सिस्टम इन विच ग्रुप्स आर रँक्ड वन अबाव द अदर अकॉर्डिंग टू स्टेटस ऑर अथॉरिटी. माणसांच्या बाबतीत जर सांगायचं तर त्यांच्या पदानुसार त्यांचा जो क्रम लावला जातो त्याला आपण हायरार्की म्हणतो. Let's understand it with an example. जर आपण एखाद्या शाळेमध्ये गेलो तर शाळेमध्ये सर्वात उच्च पदावर प्रिन्सिपल असतात. त्यानंतर व्हाईस प्रिन्सिपल येतात म्हणजे उपमुख्याध्यापक येतात. त्या खालोखाल टीचर्स असतात आणि सर्वात शेवटी स्टुडंट असतात. तर ही झाली एखाद्या शाळेमधली हायरार्की म्हणजेच पदानुक्रम. आय होप यू ऑल मे हॅव अंडरस्टूड दिस. इन द सेम वे हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग थिंग्स इज ऑल्सो फॉर्म. अशाच पद्धतीने सजीवांच्या वर्गीकरणाचा सुद्धा पदानुक्रम ठरवला जातो. या हायरार्कीमध्ये म्हणजेच पदानुक्रमामध्ये सर्वात अगोदर किंगडम सृष्टी ही पायरी येते. त्यानंतर फायलम, त्यानंतर क्लास म्हणजे वर्ग, देन ऑर्डर म्हणजे गण, त्यानंतर फॅमिली म्हणजे कुल, नेक्स्ट इज जीनस प्रजाती and species म्हणजे जाती. In this order hierarchy of classification occurs. In this hierarchy kingdom is at the topmost level and species are at the lowest level. म्हणजे या पदानुक्रमामध्ये सृष्टी ही सर्वात मोठी श्रेणी आहे तर स्पेसीज ही लहान श्रेणी आहे. एक उदाहरण मुलांना तुम्हाला जर ही हायरार्की समजून घ्यायचं म्हटलं तर एक उदाहरण देते इथे की किंगडम ही एक व्यापक श्रेणी आहे. म्हणजेच उदाहरणार्थ जर किंगडमला आपण एखादा देश म्हटलं
तर फायलम म्हणजे त्याच्यामधलं राज्य. देशामध्ये जशी अनेक राज्य असतात तसं एक राज्य म्हणजे फायलम. आता राज्यांमध्ये अनेक जिल्हे असतात. मग त्यातला एक जिल्हा म्हणजे आपण क्लास घेऊया. जिल्ह्यामध्ये अनेक तालुके असतात. तालुके म्हणजे ऑर्डर समजा. आणि तालुक्यांमध्ये अनेक गावं असतात. मग फॅमिली म्हणजे गावं. आणि त्या गावांमध्ये वेगवेगळी ठिकाणं एरियाज असतात. तर जीनस म्हणजे एरिया आणि स्पेसीज म्हणजे एखादा त्या एरियामध्ये राहणारा एखादा व्यक्ती. हे आता तुम्हाला समजायला सोपं होईल. नाउ लेट्स अंडरस्टँड this classification, hierarchy of classification with an example. We will take example of human. The kingdom of human is Animalia. Why? Because all living things are divided into two groups, that are plants and animals. And humans is included in animal. माणसाचा समावेश हा प्राण्यांमध्ये केलेला आहे. म्हणून kingdom आहे Animalia. Next is phylum. Phylum is Chordata. Animals again divided into chordates and non-chordates. म्हणजेच प्राण्यांमध्ये पृष्ठवंशीय प्राणी आणि अपृष्ठवंशीय प्राणी असे दोन गट पुन्हा केले जातात. मग माणूस हा पृष्ठवंशीय प्राणी आहे म्हणून त्याचा फायलम आहे Chordata. नेक्स्ट इज क्लास. क्लास ऑफ ह्युमन इज मॅमॅलियन. माणूस हा सस्तन प्राणी आहे म्हणून त्याचा क्लास मॅमॅलियन. नेक्स्ट ऑर्डर इज प्रायमेट्स. मॅमॅलियनचे पुन्हा गट पडतात. त्याच्यातला ऑर्डर ऑफ ह्युमन इज प्रायमेट. ह्या प्रायमेटचे पुन्हा गट पडत जातात. फॅमिली ऑफ ह्युमन इज होमिनिडाe. नेक्स्ट इज जीनस. जीनस इज होमो and species is sapien. So in this way we have done classification of human. Binomial nomenclature by Carl Linnaeus. Carl Linnaeus ची द्विनाम पद्धती. Here is the photograph of Carl Linnaeus. He introduced binomial nomenclature first. It is used to identify each organism. Accordingly, a scientific name has been assigned to each organism. कार्ल लिनियस यांनी सर्वप्रथम द्विनाम पद्धतीचा अवलंब केला. प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी द्विनाम पद्धती वापरली जाते. त्यानुसार प्रत्येक सजीवाला एक नाव देण्यात आलेले आहे. आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या नियमानुसार सर्व सजीवांना द्विनाम पद्धतीने वैज्ञानिक नावे देण्यात आलेली आहेत. नाउ binomial name consists of two parts, that are genus and species. For example, Homo sapiens, this is the name given to human. It is a scientific name, and in this name Homo is genus and sapiens is species. म्हणजेच होमो सेपियन हे माणसाला दिलेलं वैज्ञानिक नाव आहे आणि यामध्ये होमो हे प्रजातीचे नाव आहे तर सेपियन हे जातीचे नाव आहे. We will see some more examples of scientific names of plants and animals. Dog. Dog has scientific name that is Canis familiaris. Cow. The scientific name of cow is Bos taurus. Hibiscus. This is plant. The name of hibiscus is, scientific name of hibiscus is Hibiscus rosa sinensis. Jowar, sorghum, bicolor. Okay. Student, we have already learned that adaptation is not a sudden process. It is continuous process and diversity is the result of adaptation. So it's our duty to conserve this diversity. सजीवांतील विविधता जपणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच गरजेनुसार काही नियम, काही कायदे तयार करण्यात आलेले आहेत. 29 एप्रिल हा जागतिक बेडूक संरक्षण दिवस आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार त्यांना मारणे, इजा पोहोचवणे यावर बंदी घालण्यात आलेली आहे. I hope you all may have understood whatever we have learned in this session. If you like this video, please share it with your friends and subscribe my channel. Thank you.